जरा रानात ठेवूनच गवत सारखं जनावराला तू न्यायला लागला तुझ्या का थोडे इकडे भाऊच्या नाही तर ना मावशे गपके का भाऊच्याला शिवते काय मावशे मावशे भांडणारा हौशे भाऊच्या टाकप चुपती गटुड सारखं रानात मला माहितच नव्हतं तू आज काय तू जा मुडदा बसला आणि भाऊचा तू काय अरे जाऊ काय मला भांडते का खैस मी खैस करीन तुला म्हैस मला भांडते का मावशे भांडणार हौशे मुडदा बसला कडू मुडदा बसला तुझा या आता तू माझ्या जरा रानामध्ये मग तुझी बघते माझा नवरा आल्याशिवाय तुला नाही का बघतच नाही रे थांब जरा आता दरिद्र्या तोंडाचा एक अशी काट ठेवाय नाही सारखं गवत न्यायला लागलाय म्हशीला चारायला तुला माझंच बरं रान भेटलं रे तुला तुझा मुडदा बसला ये आता तू नवरा हाताचा नवरा बाहुच्याच हातातला बाहुरा नवरा काय सांग करीन तर माझं अरे हातातला बाहुरा करते बिघवीन बांग 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 बिघवीन बाहू नवऱ्याला नवऱ्याचं भे सांगते मला तुला बघतेच आता एकदाच थांब झाला आता येऊ दे माझा नवरा मग तुझी बघते काल या पोराला मी लाईट बिल भरायला पैसे दिले होते त्यातनं 50 रुपये येणार होते त्यानं काय घेतले का काय केले मला वापस आणून देतो काय माहिती काय केले काय नाही ह्या पोराने घरी पण येत नाही काय नाही अमर आला का मम्मी काय करते इथं मला म्हणते घरातले काम कर नाही हिंडा लागली कुणाच्या घरात आहे मम्मी थांब आता हिची मजाच करते चांगली कुणाच्या घरी आले तू चल घरी लवकर तू काय माझी सासू आहे काय परी वा म्हणजे फिरायला लागल्यानंतर मला ओरडते आणि आता तू काय ग तुला काय करायचंय मला काय करायचंय म्हणजे मला कळतं माझ्या बापाचं दुःख आणि तू इथे हिंडती मस्त हो बापाची लाडकी तू आलीस मला शिकवायला शांत बस भरती जाऊन दे कुणाचं घर आहे कुणाच्या घरात घुसायला लागली तू गावाचं घर आहे ती माझं दुश्मन होय तू ह्याच्या इथं कशाला आली तू घरी चल लवकर घरी दुश्मन बिश्मन राहून दे तिकडं तुझ्यापेक्षा 4 पावसाळे मी बघितलेलं आणि ते पोरग कसं आहे ना काय नाही ते मला माहित आहे तू नाही का शिकून एक आता आलेलीस परी एक तर कामाला कुणी घरात नसतं तू तिकडं हॉस्टेलला हे बाप आपल्या सकाळी जातो संध्याकाळी येतो मग घरामध्ये कोणचे बिल भरायचं कुठं काय करायचं तेच करताय ना नाहीतर ते आपल्याला फुकट भेटलाय ना पोरग काम करून घेऊ दे ना मला त्याच्याकडनं बिल भरतो कुठं पाणी बिल भरतो ते बरं आहे ना माझं काम करतो ना ते तुम्ही तर कोणत्याच कामाचे नाहीयेत एका दिवशी करण पटांगण ती मग तुला कळण चांगलंच मला माहिती ती कसं आहे तर टोन जरी बघितलं तरी माझं टाच सटकतं चल घरी तू मला लाईट बिल भरायसाठी मी आलती तर त्याने भरले का नाही विचारायला माहिती का लवकर घरी एक तर कुणी लाईट बिल भरत नाही मला सांगायचं ना मी काय काम करू शकत नाही का बघ लाईट बिल भरायचं मला सांगायचं ना मी भरला असतो कोण दुश्मन आहे म्हणजे कोण दुश्मन नाही तू आहे माझं दुश्मन आता झालं काय चालू आहे काम तुला करून सांगतो मी सकाळ काय कर माहिती का आता घरी जा काय पुरला पिऊन जा कारण कसं आहे सकाळ तो माझ्या दारा 7:30 लावली माझा आता दिवस खराब झाला कोण लावली तुझ्या दारामध्ये 7:30 कोण आलं तुझ्या दारामध्ये मग मीच म्हणत होती तुझी कालच आमची 7:30 वाली तिथे ताप व्हायला लागलाय मला काय ग मम्मी लोकांसमोर असलं शिवाय तुम्हाला कधी बोलले काय काही कसं बोलतो तू आता तू काल म्हणली नाही का मला तिथं अरे मग म्हणलं तुला कशाला सांगायची गरज आहे का म्हणजे आमच्या दोघींमध्ये भांडण आहे का नाही म्हणलं म्हणून सांगितलं म्हणजे बघितलं ना म्हणजे आता तू पण त्याच्यासारखं दुश्मनासारखं करते माझ्या अरे अमर ते जाऊ दे बाबा माझं लाईट बिल भरलंय का मग सांग ते तुमच्या दोघांचे काय भांडणार रे सारखे किटकिट टाळा आला मला हमाल का तुमचा तुला पैसे काल दिलते ना मी दिले पण तुमच्या घरची माणसं शिवाय देते तुमचं घरचं काम मी का करणार अरे मग तू इतके दिवस तूच करत होतास मला सांगायचं ना मी केलं नसतं का तेव्हा माणसं गोड बोलत होती आता काम धंदा तुमचा बंद आपले उपाशी राहील तू काय मला सांग मी करते तू किती दिवस करणार आहेस नाहीये हा
एवढं जर असलं ना मम्मी सुकवली असती. त्या दिवशीच मम्मी तुझी म्हणत होती ह्या 2 माणसांनी पुरीनी आणि बाप्पांनी माझं वाटोळं केलं. तुला काय करायचं आमच्या घरचं? मम्मीने सांगितलं मला काय करायचं तुझ्या. चल घरी. ह्याला आहे ना असलं काय सांगत जाऊ नका आणि मेन म्हणजे ह्याला बोलत जाऊ नको. सांगत नाही आत्या तर ती पुरीनी मुस्काळीत मारे तुला माहिती का. घरी जाऊन अजून तमाशा करीन ही पोरगी. समाजात तर तुमचा होणारच आहे मला नका सांगू काय. चल घरी तू तुला सांगते. आत्या तुला काय करायचं ते काळी लावण्याची गाडी लावायचं नाही तिला नीट सांगायचं. हो गावात माझी प्रतिष्ठा किती तिला सांगायची. माहितीये बाबा आम्ही हा, सांगते तिला सांगितलं पण ना. 50 रुपये माझ्या भाषेमध्ये दिले सांगेल मग मी. बिलाचे. 50 रुपये खर्चीला गेलं बघू पुन्हा हिशोबात. कशाचा हिसाब माझे 50 रुपये दे मला सकाळी लागते पुन्हा अजून तुझ्याला त्याला. बघितलं ना त्यांचे जे पैसे खाल्ले तसंच पाहिजे तुला. हा, पैसे खातो का आपण आपल्याला माहिती. हो दे 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 अजून नाही दे नाही पैसे दे. घराने घर खाईन पण यावर अमर क्लिअर आहे. चलती माझी 50 रुपयावरच कळलं तुझं. आत्या, हा देतो उद्या मी. झालं खर्च. हा कशाचे खर्च होते रे अमर तुला मी मोजून देते का नाही. 50 रुपये तो थोडा आणून देतो. हा. काय? हा. मी हा उद्यापासून रस्ता बंद करणार आहे. का का नाही तुझा रस्ता नाहीये बंद करायला काय संबंध? माझ्या आजन दिलेला रस्ता आहे. आत्या तुला एवढं असं तुझं एवढं नाहीये नाही, नाही, सगळंच आहे, कळलं हो. रस्ता तू कसा बंद करतो मी पण बघतेस हा, आता. बघतो मी. बरी शांत बस तू पण शांतच बस शांत गं. बस ए अमर तू शांत बस नाही, बस नाही. जा बरं घरामध्ये अमर नाही, नाही. तू माझं- जा माझं घरामध्ये ऐकून तू जावं. कामाचं तू माझं- सकाळी कशाला आले माझं- सकाळी सकाळी कोणाचं तोंड बघितलं होतं का माहिती दोघांचे भांडणं नाही झाले नाही चल पहिले. माझं ऐकून घ्यायचं. हा. हा, मग दोघे बघा बसा तुम्ही. हा. मी ट्रॅक्टरवाल्याला फोन केला मग उद्या इथं दगड दिसते आणि भिंत दिसते तुम्ही तिकडे वड्याच्या कडेन जायचं माझ्या दारात पाऊल ठेवायचं. काय कारण आहे वड्याच्याकडे न जाण्याची अमर मेला तुमच्यासाठी आणि म्हणून नको रे तुमच्यासाठी बाबा जाऊ दे, तू चांगलं हा, आहे. बरं झालं स्वतःच्या तोंडून तरी बोलला. अगं गप्प रे ए, निघ. अरे थांब. मी स्वतः सोडा बंद तुला सांग हा. आपल्यासारखं कोण वाईट नाही. परेशान गप्प येतो. बस ना. डोक्यात दगड घालून आम्ही ह्याच्या. सकाळी म्हणते, मी जातो पण उद्या आपल्या दारात पाऊल ठेवायचं नाही. काय बाबा ही पोरगी तर आता घरी येणार ते काय समोर चाल मी चालले रे. अगं बाई परी आता भया हे सुरू कुणीकडे चाललंय. बरं झालं माझं तिकडं गेलं ते. अरे देवा काय मला पाणी प्यायचंय म्हणून आले मी. घरी प्यावं पाणी. मला इथलंच पेस. हा, पी 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 पी. आता नसते पित जा. ए प्यायचं असलं तर पी किती ना. वेळ झाला हापसतोय मग 1.5 तास झाला लांबून बघते तुला मी. अरे मला माहितच नाही तुझ्या वडिलांनी काही हापसा घेतलेला. हा मग नसतं तर मी इथं नसतो थांबलो. जा तिकडे पलीकड. ऐ, तुझं लय होतंय बरं का. माझं लय व्हायचं नाही. ऐ, अंड्यात घालून टाकूयात का माझ्या मागं मी लागते. इथं एवढं विसरून तुझ्यासोबत दोस्ती करायला आले आणि तू हांडा घालतोय माझ्या डोक्यामध्ये. जीव देईन कुठं तरी जाऊन पण तुझ्यावर दोस्ती करणार नाही. पळ तिकडं. हा जा, नको जाऊ दे. सारखी माझ्याकडे 50 आहेत का मला. होय हा. मी जा पडती पिडती. तुला सांगायची गरज नाही. नाही नाही चष्मा नाही तुझ्यापाशी म्हणून म्हणलं. हा, असू दे असू दे. जा जा पडती फिरतील. काय झालं तुला डोळे मला ताण लागली होती पाणी प्यायला हापसा आलतो. माझ्या अंगावर कुठे येतो मग. आपण ताण लागली होती भरलेला हांडा दिसला मला तुझं हांड्यातलं पाणी प्यावं म्हणून तुला धडकलो. अक्कल पिक्कल कुठे घाण ठेवली का तो. हा? का माणसं दिसत नाहीत माझ्यासारखी. अरे पण ताण लागली हात आखलीच काय आला आता. 3 वेळा तुला आंधळ्या म्हणलं ऑपरेशन करून ये तर इथं 3 वेळा उराव येतोय आमच्या. ए आमर आंधळा म्हणलो बरं का. माझी नजर करडी असली ना तरी माझं लक्ष प्रत्येक गोष्टी लक्ष असतं. हा, हा. लक्ष असतं. माझं डोळं जर तिरक असलं ना तर नजर करडी माझी. करडी. हा. धडकला असता. हा. जर पी. अरे मी चतुर आहे पण फितूर नाही देणार पी, ठेव. पी, हा. पी, पाणी पी. पिशवी टाक तिकडे. आम्हाला जर कोणा सेवा करावं काय माहिती. कुडकुड कोंबडी काय पाणी पित होतो. पी देत लवकर. आणि फाडी दिन चेष्टा करतोय माझी. नाही ती जाऊन ती मरू दे. बरं काय झालं. अरे ती हापशीवाली ती पोरगी तिने नाही का ती पोरगी. हा परीन गावतात करते चोरी. गावाचीच करते चोरी. कशाची का करा ना. ती तर लय शिवाय देत होती तुला. कशा पाय आधी मला म्हणली ते आंधळ दिसलं का. का तिच्या नावाच्या घुगऱ्या खाल्ल्यात काय माहित मला शिव्या द्यायला. काय माहिती मला म्हणली ती आंधळ कुठे म्हणली ती. मग सांग मला कुठे ते बघतो तिच्याकडे. हो, हा सगळं सांगणार मी हा पण आपलं नावाला नाही पाहिजे. अजिबात तुझं नाव घेत नाही. काय हा. तिला काय काय बोलत होती. हा तुझं नाव सांगत नाही मी. ती बघतो मी म्हणली, तिच्याकडे. हा ते असंच मरणार आहे ती लग्नच होत नसतं हा. तिचं. लग्न होत नसतं. मी म्हणलं तू तशी म्हणलं मी लग्न जमवून देणार त्याचं.
हा. ती म्हणली ती आंधळ्या ते लग्न त्याला हा 4 बाहुल्या म्हणले डोळ्याला. बर हा मग तिथून ती बघ बुवा माझं मी जातो, माझं नाव सांगू नको नाही ती उद्या होईल. असं होय. हा ती बघतो बघ बघतो बघतो हा? बघतो मग जाऊ का मी बघतो एवढं बघ आणि भांड जा तिच्या घरी जाऊन. हा चालतं बघतो तिच्या का बघ कसे भांडतात आता. फक्त आपलं नाव कुठं आलं नाही पाहिजे. नाही नाही हा, नाही. अजिबात नाही ते नाव. जर झालं ना हा. मग दोघाला भेट येत आपलं. अजिबात तुझं नाव कुठं सुद्धा घेतलं नाही. चलते चल निघ आता कडकडे नाही. बरं बरं चालतं. अय, पुरी! मला काय म्हणलं? आजोबा आगा बाबा 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 आमरनी सांगितलेली हिच तर पोरगी नाही. आता सुट्टी नाही हिला, सुट्टी नाही. भाऊज्या सुट्टी देऊन हिला आता. ओ आजोबा, अहो तुम्हाला थाक मारते मी. आजोबा हिला बी कळलं काय आजोबा म्हणलेलं. मला म्हणते आजोबा. तुम्हालाच म्हणते मी. आता काय करू रे देवा. यमा उचल रे मला, यमा लवकर उचल मला, मला नाही जगायचं. यमा लवकर उचल रे, यमा लवकर उचल, मला नाही जगायचं. ओ आजोबा, तुम्हाला काय झालं? अरे हो पुन्हा एकदा आजोबा म्हणली का मला. आता उचल रे परमेश्वरा, मला नाही जगायचं. परमेश्वरा यमा उचल मला, परमेश्वरा मला जगायचं नाही रे. उचल 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 उचल. आयो उचल. ओय, काय झालं? मरते फिरताय काही? माझ्या मराठीच वाट बघती तू. हा पण भाऊजा असं मरणार नाही, सगळ्याला मारीन मग भाऊजा मरण. हा भाऊजा असं मरत नसतो. हा आता उठ आजोबा, असं तर पण जाऊ. मला काय करायचं? उठ. तुला काय करायचं म्हणजे डुचके फुटका मानाचे ए, वर नुसते शेपटाचे. कोणाला हा? म्हणले तू? तुला म्हणलं तू काय म्हणली ग मला मगाशी? काय म्हणली मला काय तू? म्हणले मी तुला? काय म्हणले मगाशी तू? काय म्हणले? आजोबा कशामुळे म्हणली मी मला तुला तू? आत्ताच भेटले. पण आजोबा का म्हणली तुम्हाला? आता तुम्हाला आजोबा सारखं दिसलं म्हणून मी आजोबा आजोबा म्हणले. सारखं दिसलं नाही. तुला कुणी तर सांगितलं मला आजोबा म्हणतात म्हणून. तुला कोणी सांगितलं मला जाऊ सांग. हा, तर तुम्ही आजोबा सारखे दिसता म्हणल्यानंतर मी तुम्हाला काय अजय देवगण म्हणू काय? बरं ती म्हाताऱ्या म्हणल्याला जाऊ दे, पण तुम्हाला आंधळा का बरं म्हणली? माझं डोळं तुला सरळ वाटत्यात का तिरक वाटत्यात? बघ बरं. पण मला एक सांग, तुला मला आंधळा कोण म्हणलं? हं? मी कधी म्हणले तुम्हाला आंधळ्या? मला त्या अमरने सांगितलं तू आंधळा काय? मला म्हणली. त्यांनी? हो, ती तर माझ्या मुळावरच आहे. मला म्हणला कुणाला म्हणू नको, बरी तुला आंधळ्या म्हणली म्हणून. अजून काय काय सांगितलं त्यांनी? नाही तुझी म्हणणं मग आंधळ्या म्हणली, तुला शिव्या दिल्या म्हणली. आता म्हणलं मी म्हणलं बरी तशी म्हणणार नाही. अरे म्हणली लय शिव्या देत होती ना आंधळ्या, तीन म्हणली तुला. हा हा बरं चाडे सांगितली. पण मग काय मी तुझं काय वाईट केलं? तुम्हाला आंधळ्या म्हणली, मी तुला कधी वाईट बरं, बोललो ती का? जाऊन द्या. माझं तुमच्याकडे एक काम आहे. काय काम आहे बोल. चला सांगते. चला चल चल. परीने आपल्याला पोरगी तर बघितली नसन, भाऊच्या नवरदेव होतोय म्हणायचं लवकर. परी पावले म्हणायचं नशिबाला आपल्या. बरं झालं रे देवा परमेश्वरा, भाऊजाचं लग्न होऊन जाऊ दे रे परमेश्वरा. परी ही लक्ष्मी म्हणून लक्ष्मी माझी, जातो मी आता. भावामधल्या मला घटना पाहिजे, असं इंटरेस्टिंग काहीतरी मग पाहिजे. ये इथं बसू सांगतो तुला मी. हा चल ये. चालतं बस. इकडे सर थोडं. हा इकडे सर, पलीकडे सर थोडं. हा हा बस खाली इथं. तुझं नाव काय? हा अगं 4 तालुक्यात माझं नाव गाजतंय आणि तुला माझं नाव माहित नाही. नाही सांग ना. माझं नाव भाऊजा. भाऊजा? हा असलं कसलं नाव? अगं लहानपणी माझ्या आईचा भाऊ वारला होता. भाऊ मेल्याच्या नंतर मग माझं नाव भाऊजा ठेवलं लहानपणी आई बापाने. हा बर हा. बर 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 ठीक आहे. बरं. मला तुला एक विचारायचंय. बरं विचार की. आपल्या गावामध्ये म्हणजे अशी इंटरेस्टिंग रहस्यमय अशी काही घटना घडली आहे का? नाही 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 घडली. म्हणजे मला काय आठवत नाही. तू नेमकं परत सांग बरं काय भानगडे. म्हणजे असं म्हणजे नाही का, मी स्टोरी लिहिते ना, बरं, हा. तर मला असं इंटरेस्टिंग पाहिजे काहीतरी सगळ्यात वेगळं. हा बरोबर हा. तसं काय घडलंय का आपल्या गावामध्ये? एक आहे बघ स्टोरी माझ्या ध्यानात. हा सांग. हाय थोडी 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 ध्यानात येते माझ्या. हा, हा. सांगतो मी तुला. सांग. सांग कुठली सांगू तुला? चल रे भोपळ्या टुनुक ए टुनुक. थांब थांब थांब. तसल्या स्टोरी नाही पाहिजे मला, इंटरेस्टिंग पाहिजे, रहस्यमय असं वेगळी काहीतरी. इंटरेस्टिंग. मी मुंबईवरून आले, मी स्टोरी लिहिते. असं होय. हा म्हणजे चांगली स्टोरी पाहिजे तुला तसली. इंटरेस्ट काय ते म्हणतात इंटरेस्ट. आम्हाला त्यातलं इंग्लिश कळत नाही, आम्ही खेड्यातली माणसं इथं. बरं, आम्हाला ठीक आहे. तसं आपल्या नाही. इंटरेस्ट त्यातलं काय गावामध्ये कळत नाही बरं, ठीक मला. आहे. आपल्या गावामध्ये अशी कोणची अशी घटना घडलेली, सत्य घटना, हा ती काय असेल तर मला सांग स्टोरीसाठी. आता ती स्टोरी आता माझ्या काय ध्यानात नाही बरं का. माझ्या ध्यानात आलं सांग. तशाला स्टोरी आता कुठली स्टोरी ध्यानात ठेवू हेच कळणार मला. अशा किती बी स्टोरी आहेत तर मला सांगितलं पण माझ्या काय सगळ्यात स्टोरी वेगळी ती सांग. सगळ्यात वेगळी.
आता ते आता अमर अमर? हा पण असं काय तर त्याचे हाय बरं का, पण माझ्या लक्षात नाही एवढं काय माझ्या डोक्यात. फक्त अमरची स्टोरी आहे असं काहीतरी असल्याने वाटते मला, पण माझ्या काय एवढं लक्षात नाही. नेमकं काय ते मला बघावं लागेल, माझ्या अजून ध्यानात नाही. मला काय नेमकं म्हणजे त्या विषयच नाही, ते मला माहितीच नाही ना त्या स्टोरीबद्दल काय. फक्त अमरची स्टोरी हा एवढं माहिती आहे, पण नेमकं काय त्याचं कोड आहे हेच उलगडलेलं नाही बघा अजून, आणि ते काय मला अजून माहितीच नाही. अमर आणि स्टोरी हे समीकरण तर जुळत नाही. काय त्या अमरचं तुला माहित नाही का? हा, मला माहित नाही, पण ती माझ्या ध्यानात येणार असेल बरं का, पण माझ्याकडनं केवढी ध्यानात नाही ती स्टोरी. प्लीज सांग ना यार मला, प्लीज. अगं बरोबर आहे, सांगतो तुला स्टोरी, हा. पण माझ्या ध्यानात येऊ दे. आता अमरची एक स्टोरी आहे बरं का, अमरची कशी स्टोरी? आहे बघ एक स्टोरी, पण माझ्या काय लक्षात आहे ना. पण ती काय माहिती का, फक्त तू कोणाला सांगायचं नाही बरं का. हा नाही सांगत, सांग. ती म्हणजे लय जबरदस्त अशी स्टोरी आहे आणि खतरनाक आहे. फक्त ती आहे का ना लय सिक्रेट आहे सांग, ती सांग. स्टोरी. म्हणजे ना धमाकाच होणार आहे बुवा ती मग story. सांग ना मला. हा ती स्टोरी काय साधी सुधी स्टोरी नाही ती. हा धमाकाच स्टोरी मांडल्यावरती. अमर लय खतरनाक आहे माणूस आहे, त्याचं मला भ्या वाटतं. त्याचं काय सांगू नको त्याला, मी सांगतो तुला स्टोरी. पण ती स्टोरी आहे ती एक तात्याची मुलगी होती बघ, हा, कोण? पूजा नाव आहे तिचं. पूजा? कोण होती पूजा? कसली होती? हाय एक पूजा, आणि तिने आत्महत्या केली. त्याच्यावरती स्टोरी धमाकेदार जबरदस्त स्टोरी होणार आहे. सांग ना मला असं खुल्लं पण खुल्लं. मला त्याच्या पुढचं काय माहित नाही रे बा, मला एवढं फक्त माहिती आहे. त्याच्या पुढे माहित, आता त्याच्या पुढचं जे तू गजाला विचार. आता ह्या स्टोरीतला मिशन ऑफ गजा, ह्या गजाला शोधावं लागेल. चालेल, मग मी जाते त्याच्याकडे. हा गजाकडे जा तू, गजाचं एकदम सगळं तुला सांगतोय. हा चल. अमर, अरे उरक ना बाबा, जीवर जायचंय, किती वेळ झालंय. अरे का चाक मारतोय ना, मला थोडं बघावं लागेल की. अरे चाक डाक मार तू काय, मग पडदेशी उरक ना. मग मी काय फिटर आहे का काय, तो कस तरी करतोय राव. कर पडदेशी जीवर जायचंय. एक काम कर, इष्टींचा मी नाही मोकळा. तुम्हाला एसटीनचा पेट्रोल टाकलाय 2 लिटर. एसटीनचा म्हणजे काय, 6 महिने झालं पेट्रोल टाकलेलं. मोकळा आहे मी. लाच भीत वाटते का नाही? उरक उरक, चल 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 उरक. फुकट नेता येत नाही उरक. माझं जीवन गेलं तुमची सेवा करणं. उरक उरक, चल असू दे, चल उरक पडदेशी. पलीकडे बघ, ब्रेक दाबून बघ बरं. मागचा ब्रेक, मागचा पुढचा नाही. दाबलं हो, चाक पळतोय आणि दाबतोय म्हणतोय. दाबलं ब्रेक. अयो इकडे आली हो ही. बर कोण आली? तू फक्त बस ग, बस तू फक्त. लोक म्हणजे काय, उशीर झालाय. पर इतकी मूर्ख आहे ना. तू काय म्हणतोय तू? कोण आहे इकडे? हे कोण मला आहे? बोलतो कसं? अरे गावातलं कोण आलं असेल, काय तुला पडलं एवढं? अहो आपण ओळखत नाही हिला. ए, तुम्हाला आता काय म्हणला? दलिंदर परी नीट लवकर. हो, बघितलं ना, हा मुद्दाम असं बोलतो अरे तू मला. कशाला असलं काय बोलतो? बरं थांबा. ए, तुझं नाही होत्या, मला पण आता शिवाय द्यायला. मला तू शांत राहा. नाही भाऊ, हा. आपल्या गाडीचं नाव काय आहे हो? हा, आपल्या गाडीचं नाव काय ते सांगा. आपल्या गाडी ना परी. हा? हा, मग शिवाय कुणाला देतोय? गाडीला. हा. अहो, तुम्हाला नाही माहिती, ही मला शिवाय देत असतो जबाब बघून तवा. तुझं काय नाव आहे? परी. मग मी शिवाय आता देतो का हिला? मग दोघांची मी बात आहे खरी. हिला म्हणतात परी, हिला म्हणतात परी. हा. मग मी शिवाय देतोय माझ्या परीला. हा, मग मी पण तीच म्हणते, ही शिवाय देत आहे मला. तुझी परी कुठं आहे? माझी परी ही. त्याची परी हित आहे आणि ही परी लांब आहे इकडे. अहो, पण मला काय तुम्ही करायचं? जायचं. बरं, ठीक आहे, आता काय काम? माझं आधीपासूनच वाकडे. अच्छा, अच्छा, त्याच्यामुळे ती मला शिवाय देतोय. म्हणजे तुमच्या दोघांच्या अगोदर वैर तो भांडण आहेत काय? हा. हा. तुम्ही जाप न केला ना त्याची मुस्काट खाला पळून गेला, तीच ही या. अरे बापरे, तुम्ही आहे का? हा तुम्ही ती जावा. जाऊन द्या, माझं तुमच्याकडे एक काम आहे. बोला बोला ना. ऐका ना, त्या करा नाही पाहुणे तिकडे. लाड लाड मित्र सोडला का लगेच? अरे पुन्हा सांगितलं पाहुणी म्हण नको ना, परी नाव आहे सांगितलं ना, हजार तुला. तुम्हीच ऐका ती, तुम्हीच ऐका ती. गद्दार कुठला सका? कसं आहे मस्त, आपल्या गावात परगावची मुले आले, त्याला जा. आवाज बोलणं आपलं कर्तव्य जावा आहे. जावा. पण ते आपल्यापेक्षा वयन लहान पण डिग्रीने मोठे आहेत ना तुम्हाला ते. जाऊन द्या. जावा, जावा. माझं तुमच्याकडे एक काम आहे. बोला काय काम ए, आहे? गजा जायचं नाही. ए, तुझा काय संबंध जायचं नाही? अरे काय ते मला विचारू दे ना. मित्र तुझे मित्र आहेत लांब तू. अरे होय मित्र, जीवातला तू मित्र आहे. अरे काय वाटाय पाहिजे. पण नल्ल्या आल्याला सहकार्य करणं करतोय माझा आहे. हो, ते सगळं जाऊन द्या. चला तुम्ही. ए, ए, काय आहे? बुटके. मी तुला बोलले का? ए बुटके. ये, चल, चल. ओ, बुटके. हा. जाऊ दे, चला, माझं आई, लई अरे बोलता. बुटके कोणीच म्हणलं आजपर्यंत. मी म्हणलो बुटके हिला. म्हणलं कधी बुटके मी पण. नाही. गाडीला म्हणलो माझ्या. तुला कशाला म्हणतोय मी? आम द्या, बघ, तुझं जास्त होतंय आता. जा. ए यक. मी काय म्हणतो भांडणं मी करणार. तुम्हालाच मला एक बोलतोय. मिनिट ऐकू दे. एक मिनिट काय काम आहे तुझं ते मला सांग इकडे. तुम्ही चला माझ्यासोबत. गजा हा.
दोस्ती अशी गद्दार नाही बरं का. काय तुला गद्दार केली? ओ, चला, चला. तुमचं हा? माझ्या परीला हात लावायला नाही पलीकडून. ए, तू शांत बस रे. माझा जीव आहे. अरे पण मला ऐकू देणार रे, एखाद्याला नल्ल्याला सहकार्य करणं करतोय माझं. तुला ह्याच्या अगोदर किती सहकार्य केला? वा रे दोस्त वा. आणि तुझ्या फायद्याचा विषय करतोय मी. वा 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 एका पुरीसाठी मित्राला हा. जावा पोरी? जावा. ओ, चला, चला, अरे चला. परी यायला का ती सांगताय लिकरू ऐक. काय म्हणताय लिकरू? त्या परिवासा दांडकी पडते ना हा. मागं पुन्हा परीचं नाव म्हणलं जास्त बोलायचं या नाही, भांडणं जास्त करणार बोलतोय. एक मिनिट भांडणं करणार का तुम्ही? जाग मी माझ्या एक परीचं म्हणतोय. मिनिट मी भांडणं करणार काय मला सविस्तर सांग काय चला. म्हणलं? काय म्हणलं असं मला सांग, ह्याच्याकडे बघतो मी. तू माझा दोस्त हा गद्दार बघ गद्दार आहे कसा, तुला मी साथ दिलेली आहे. गद्दार पाठीमागच्या. माझा दोस्त गद्दार. वा रे दोस्त वा. आज एक पोरगी आडवी आली की झाला दोस्ताला पायमान. वा त्या दोस्तीचं गुणगान गातो. आता पट्ट्या ये रे माझ्याकडे पुन्हा. आमर कोणी ना आमरची काय ताकद ही दावतोच तुला. 50 वेळा तर तुला आमरची गरज लागणार आहे. चल तू बायमान झाला म्हणून मी तुला होणार नाही. लास्टपर्यंत तुझ्याबरोबर मी दोस्ती करणार. पण त्या बुटकीमुळे सगळं होतं. त्या बुटकीची वाटर लावणार आता मी. बघू आता काय होतंय ते. हा आता झाली बघ खटाखट. चला एक स्टोरी घडलेली. काय मला हे म्हणला काय नाव त्याचं हौशा भाऊशा नसेल तो भाऊशा आहे. भाऊजा हा भाऊशा तीच तीच मला म्हणला. काय बोलला? ती मला तुम्हाला विचारा म्हणून. अच्छा बरं काय पाहिजे नेमकं? अमरची आणि पूजेची कसली तर स्टोरी म्हणलं ती मला. पण मला माहिती आहे पण मी सांगू अहो, शकत तुम्ही आधी खाली नाही. बसा, नाही मी बसा. सांगत बसा, बसा, नाही. खाली मी नाही बसा. सांगत. बस प्लीज गजू काका मला सांगा ना प्लीज. कसं आहे माहित आहे का, पण मला हे सगळं पूर्ण माहित आहे हा. पण मी सांगू शकत नाही. का सांगू शकत नाही कारण तुम्ही? चेष्टाची गैरचेष्टा होऊन बसली, कुठं ना होऊन बसला ऐका तेव्हा ना. मी सांगत नाही. तुम्ही ऐका ना मला नुसती स्टोरी लिहायची. लिहायची स्टोरी ठीक मला मान नाही, मला समजलं विषय काय करायचं पण मी नाही सांगू शकत. मला कृपया माफ काय करा. पण करून प्लीज सांगा ना नाही, नाही, मी नाही. दुसरं काय सांगू का? प्लीज माझी विनंती आहे असं हो समजा. विनंती आहे. दुसरा विषय सांगू का? नाही नको मला तीच पाहिजे अमर. रामायणातल्या काय गोष्टी सांगू का? अहो मला अमरची आणि पूजाची स्टोरी अहो ऐकायची. अमरची पूजेची स्टोरी तुम्हाला ऐकायची मला पूर्णपणे माहिती आहे. आम्ही घडवले ते वाटलं दुनियादारी सगळं झालंय पण मी सांगू शकत नाही. मी नाही Please, सांगू. प्लीज please मला माफ सांगा करा. ना, please. नाही 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 चला मला माफ करा. तुमचा टाइम घेत नाही. कुणाला तर तुम्ही पुढे विचारा. अहो सगळ्यांना विचार कोण सांगत नाही नाही. सॉरी तुम्ही ते तुमचं बघा. पर्याय तुम्ही शोधा. मला सांगता येत नाही. मला तो काय आदेश नाही. माझं मन सांगू देत नाही मला. ओके बरं, ठीक आहे चला ठीक आहे. मी नाही सांगू शकत. येऊ का? होय. चला ठीक आहे. काही जर झालं तरी अमरची आणि पूजाची गोष्ट मला कळलीच पाहिजे. एकतर प्रोजेक्ट पण जवळ आलेला आहे आणि अमरचं तर हा त्याचा पर्सनल लाईफचा प्रश्न आहे. त्याला तर आपण विचारू शकत नाही. त्याच्यापर्यंत ही गोष्ट जर कळली तर परत मग मला तो कोणाला सांगू द्यायचा नाही. मीच काय जर करते. चला ए मम्मी काय करते तू इथं? चल लवकर. काय झालं आता? त्या गायच्या भाऊनी मला ती स्टोरी सांगितली नाही. चल लवकर. कसली स्टोरी बे? चल ना सांगते तुला. अगं पण कसली स्टोरी? अगं माझ्या अभ्यासातली आहे. मी मुंबईवरून शिकून आले ना एवढं स्टोरी रायटिंग करून आले ना तर मला ह्या गावामध्ये सत्य घटना घडलेली ना त्याच्यावर स्टोरी लिहायची. तुला यायचंय का? अगं परे पण मला लाकडं तोडावं लागते आणि एक तर गॅस अगं, संपलाय माझा. ती जाऊन दे, ती आपला. परत करशील. मग संध्याकाळी काय खायचं आपण? आपण त्या गायच्या भाऊनी मला स्टोरी नाही सांगितली. तू चल ना त्यांना सांगायला स्टोरी. थांब पुन्हा नंतर येते ते गाजा भाऊ काय कुठं पळून चालला नाही काय नाही. नको आत्ताच्या आत्ता चल. अगं मला इथं सर पण हे करायचं. एक तर ती गॅस मला नाही तुझं काय तुला बाकीचं मी काम आता नको. सांगितलंय मला तुला. बाकी तुझे काम नको सांगू. तू चल. एक तर तुझा बाप गॅस आणत नाही काय नाही हा, आणि मला ते त्या गॅस शिवाय तर स्वयंपाक चल होत ना नाही. तू माझ्यासोबत. अभ्यासच आहे माझं. चल चल. चल लगेच चल. हिला बी आताच यायचं होतं तर पडायला बिन कामाचं. हा चल. गजा भाऊ अहो तुम्हाला गावावर उडकायला लागली मी. का होत आहे? अहो यानं कसला गोंधळ घातलाय घरी. अहो काय झाले? काय झालंय म्हणजे काय मला म्हणले ते गजा का बी सांगणार काय नाही ते स्टोरी काय लिहायला लागली बघा ही पोरगी. कायला काय गोंधळ घालायचं ते कशावर काय. ताई मला परीने मग हा विषय सगळा ऐकवलाय परंतु मला तिला सांगायची इच्छा नाही माझी. तुम्हाला पाहिजे थोडं या इकडे सांगतो थोडं मी. ते लेकराला तर मी कसं बोलणार. तुम्ही या इकडे वरती बोलतो तुम्हाला. या इकडे. हे चल गं परी. या
बोला काय बोलता. बस कसं आहे माहिती आहे का ताई, हा विषय करायला घडवायला पूजाचा आणि अमरचा कारणीभूत मीच आहे. आणि त्याच्यासाठी आम्ही येडा झालो, किती प्रयत्न केले, काय केले, त्याचा ॲक्सिडेंट झाला, बरंच काय कुठून झाला. आणि परत हा जर विषय परीला जर दिला, तिने रायटिंग केली, तिच्या भाषेतली कबड्डी केली, अमरच्या जर निदर्शनात आलं तर अनेक डोक्याला त्याच्या फिट बसायची. तो MPSC परीक्षा देत होता, अमर किती येडतकपणा करत होते आमच्या माहिती आहे. आणि मग मला तुम्ही सांगा, आता तुम्हाला हा परत रिटर्न विषय सांगा, तुम्हाला तर माहिती आहे. पण कसं आहे माहिती आहे का, अमरचा तात्याचा वैरतोपणा निर्माण झाला. पुन्हा पूजाला पळवून जायचा प्रयत्न आम्हीच करायला लावला. पूजाची तक्रार तात्याला सांगायचो आणि तात्याची तक्रार अमरला सांगायचो. दोघाला एकमेकाचं काही कळू दिलं नाही मी. गजे भाऊ मला हे सगळं माहित आहे गावातलं आणि ते अमरचं बी सगळं पूजाचं. पण आता ह्या पुरीला कोण सांगणार आहे. त्याच्यामुळे पुरीनं नुसतं हट्टाला पेटली, मला ते हेच करायचंय, काहीतरी करते बाबा म्हणते ती. पण मला काय कळत नाही काय नाही, ते तुम्ही दोघं जण काय करायचं ते करा. अमरचा जर विषय काढला तो तर खूप खूप वाईट वाटतंय. कारण ह्याला कारणीभूत आम्ही आहे. अमरसाठी आम्ही किती जीवाचा ताण हैराण झालो. अमरसाठी एवढा हुशार पोरगा आणि त्या पूजापायी फसला गेला, आम्ही फसवलं गेलं त्याला. आणि म्हणून सांगू वाटत नाही. अमरला जर ही गोष्ट कळली तर त्याला अनेक शॉक बसल. मला काय याच्या पुढे सांगू वाटत नाही. त्याचा हट्ट आहे, त्याने एवढ्यातच आटपून घ्यावा. जास्त हट्ट करण्यात बी पर्याय नाही, उपयोग नाही काय. काका MPSC एक्झाम देत होता. MPSC करत होता, सगळ्या पोरात फर्स्ट काढायचा तो अभ्यासात सुद्धा. आणि त्याला आता गोळ्या चालू आहेत. गजा भाऊ आता शांत बसा. ती काय सांगायचं सांग आमच्या परीला थोडस तरी. ते अमरचा पूजेचा विषय काढले की मला भाडा होतोय. आता ह्या बेन निघून गेला, तात्या कुठे तरी. जाऊ द्या, शांत व्हा आता. आता काय करता ते आमच्या परीला सांगा काय सांगायचं ते. आणि चालले मी आता घरी लय काम पडलंय आता. अमर MPSCचा अभ्यास करत होता. अमर फार हुशार म्हणून. ते जाऊन द्या गजा काका, तुम्ही मला ते स्टोरी सांगा. स्टोरी आतापर्यंत हेच सांगत होतो परी तुला. कारण तो हुशार मुलगा आहे, व्यवस्थित आहे. होय, पण त्या आधी एवढा चांगला होता, MPSC एक्झाम वगैरे देत होता, मग आता का तसं येण्यासारखं करतोय. कसं आहे माहितीये का, प्रेमामध्ये त्याला झुलकावा बसल्यानंतर तो त्या प्रेमापोटी येडा बनला ना. पूजाने आत्महत्या केली, तो येडा बनला. आणि एखाद्या व्यक्तीला प्रेमाने झुलकावा दिल्यानंतर त्याचं परिणाम विचित्र होतात. असं आहे ना. मी इथपर्यंत त्याचा इतिहास घडला, खूप वाईट वाटते आम्हाला तर. आणि आजपर्यंत त्याला आम्ही आतापर्यंत तशा गोष्टीने व्यवस्थित करून घेतले असताना तो खूप चांगला आणि हुशार आहे. अख्खं गाव त्याला मानतंय चांगला आहे, अमर व्यवस्थित आहे म्हणून. बस एवढंच. काय जर झालं तरी मला अमरची आणि पूजाची स्टोरी ऐकायचीच आहे. मला तर दमच निघायचं नाही त्यांची स्टोरी ऐकल्याशिवाय. अरे काय बापरे, पोरगी एवढी हट्टी आहे. प्लीज प्लीज माझी तुम्हाला परी विनंती, मला हे please मला सांगताना मला हृदय माझं भरून येतंय. मला सांगून नाही, नाही नाही, वाटतंय. जोवर तुम्ही मला सांगत नाही ना तर मी इथं हलणार नाही. 10 दिवस लागू, महिना लागू, मी मरूच तर इथं थांबन, पण इथंच थांबणार काय आहे. मला हट्टी तुम्ही आहेस तू? सांगायचं म्हणजे सांगायचं. बरं ऐक ह्यो.
तुला सांगतो बेटा, या प्रेमाचा शेवट असा झाला, खूप खूप वाईट झालं. तर तुमची काही चूक नाही, सगळी काळाची चूक आहे. मला हे ऐकूनच माझं भरून आले. मी अमरला लय वाईट समजत होते. या सगळ्यामध्ये मला अमरचंच लय वाईट वाटते. त्याच्यासोबत असं घडायला नको होतं. दुसरं भेटलं नाही का कोण तुला? काय दुःखाची साखी आली, सकाळ सकाळ माझे कामधंदा असते. अरे बरं ते सगळं जाऊन दे, मी तुला सॉरी म्हणायला आले. ए सॉरी फिरी मी ऐकून घेणार माणूस नाही. तुझं माझं जमत नसतं. थप्पड का जबाब तुझे जरूर मिळेल. आज ते सगळं विसरून सॉरी म्हणले की मी तुला. का थोबाडीत मी खाल्ली, विसरायचं मी करतो. वा बरं ते सगळं परमेश्वरा, जाऊन दे. मला तुझ्याकडे एक काम आहे. माझ्याकडे काम काय? आमच्यासारखी गरीबाकडे काम आहे. तुमचे मोठी माणसं. करशील का? नाही आपण एवढं दानशूर नाही माणूस काम करायचं तुमची. जाऊन तुला विचारण्यापेक्षा आहे ना, सांगतेच काय काम आहे ते. सांग अमरचा आज मूड फ्रेश आहे, त्यामुळे तुझं काय असेल सांग, करून टाकू. बरं झालं मूड फ्रेश होते. ही तुझी आणि ती पूजेची स्टोरी सांग ना मला. तुला काय बोलते कळतंय का? तुला हे हक्क कोणी दिला पूजा माझ्याविषयी बोलायचा? अरे तुमच्या प्रेमाचा आदर करते म्हणून मी स्टोरी लिहिते तुमच्यावर. माझी स्टोरी काय तर जनरल नाही. तुला सांगितलं कोणी स्टोरी लिहाय? तुला हक्क दिला कोणी हे सांगा आधी मला. पूजाविषयी आणि माझ्याविषयी तू आधीच काय काढू नको बरं का. तू सांगतोय एकतर माझं डोकं गरम आहे. काय मला गावात न कळलंय, तू आली नवीन, त्या त्याचा उपकार आहेत माझ्यावर म्हणून मी सहन केलं. मला 1-2 दिवसाला गोष्ट अरे कळते. पण तू एवढा हायपर नको मूवी, फक्त काय म्हणते ती ऐक. पण तुझा संबंध काय पूजाचं माझं काढण्याचा ते सांग. अरे तू अमर, माझं किती चिडतोय तू. चिडतो नाही. तू माझं डोकं गरम करू नको प्लीज. तुझ्या पाया पडतो मी. काय तुझ्या जिथवर आले ना तिथनं सोडून दे विषय. काय तू ऐक, शांत हो, आधी शांत हो तू. मी शांतच आहे, पण एक लक्षात घे, तू माझ्या डोक्यात काय बसून. मी काय म्हणते ते ऐक ना तू. सांग काय म्हणते. मला तुझ्याकडून काहीच नकोय, फक्त तू आहे ना मला तुझी आणि पूजेची स्टोरी सांग. मी स्टोरी लिहिते. का सांगायची स्टोरी? एकतर मी आधी चक्रम झालेलो माणूस अरे आहे. म्हणजे मला पूजाचा आणि तुझा आदर्श वाटतो, तुमच्या प्रेमाचा आदर्श वाटतो म्हणून मी विचारते तुला. हजारो टोऱ्या पडले तू बाई. ती बघ ना, का तू माझ्या मस्तकात फिरती? सांग बरं मला ना, नाही मी सांगायचं. तुझ्या पुढे विनंती करते, सांग ना. विनंती नाही, पाया पडली नाही तो इथं जीव सोडला तरी मला घेऊन मी दे. माफी मागते, मी कानाखाली मारला, मी तुझ्या पाया पडते वाटतं. पाया पडायचं तू नको सांगू. तू माझं डोकं गरम करू नको. ऐकणार आहे अमर. मला माझी लाईफ सांगायचं नाही. मी त्यात लय सोचलेलं आहे आणि आता मला इथं सण होणार नाही. तो आता माझ्या डोळ्यातनं पाणी यायला लागले. त्यामुळे मी तुला विनंती करतो, तुझ्या पाया पडतो बाई. माझ्या पूजेविषयी मी तुला एक शब्द तू सांगतो. शांत हो अमर, प्लीज प्लीज. शांत नाही, तू शांत हो. तू ही आई तुझं ती नकर आहेत ना ती सोडून टाक. ही आज बोलली गावात कोणापाशी तुझं बोलू होती. मी मान्य करते ना माझी चूक नाही, पण तू मला 2 मुस्काडीत आत्ता मार वाटलं तर काय. पण पूजेविषयी माझ्याविषयी बोलली ना, तू अमरला चांगल्या अँगलने बघितलं किंवा येड्या अँगलने बघितलं. अमरच्या विलनचा तू रोल बघू नको. गावाला माहिती आहे अमर कुठल्या ऐकून लेवल. घेणार आहे अमर. ऐकून घ्यायला मी काय कोणीही नाही. काय तुला सांगतोय मी, तू अजून बी सुधर. मी तुझ्या आईकडे येतो, आत्याकडे येतो. काय पण जाऊन तिथे आत्याचा उपकार आहेत म्हणून मी तुझ्या घरापर्यंत येत नाही. पण तू जर इथनं पुढं जर माझा आणि पूजाचा शब्द काढला तर माझी इतकं वाईट नाही बरं का. तू अरे पण अमर पण नाही पिन नाही. काय तू मला ऐकणार आहे. येडा अमर कर नको. एक दिवस येडा अमर झाला ना तुला नीट करीन. आणि तुला सांगतो तू लेवल मध्ये राहा. मी माफी मागते ना तुझी. माफी पिपी तू कुणाला मागायची मागत. काय पुन्हा पूजाचं नाव आलं नाही पाहिजे तुझ्या तोंडात. तर मी काय करीन तुला सांगू शकत नाही. कळलं का? पण पुन्हा माझं नाव घ्यायचं नाही. पण ऐक ना अमर, काय please, नाही घेऊन please. देणं, चल. अमर, ए अमर ऐक ना. गावातलं दुश्मन कुठे गेला माझं? कोण दुश्मन? अगं ती नाही का ती पूर्व गावातलं? कोण ग बरे? अगं ती नाही का, काय नाव आहे ग त्याचं? माझं दुश्मन, त्याच्यात माझी भांडण होते बघ ए, सारखं. अमर, हा तीच ती. का आज काय भांडणं करायचं का काय? अगं नाही ग, असंच विचारलं तुला. कुठे आहे? तिचं नाही म्हणून विचारलं.
तुम्ही इकडे आलोय मंदिरात, दर्शन पण देवाचं होतं आणि वेळ काढून यावंच लागतं ना. आणि शेवटी मंदिराची जरा पाहणी होती. ही गवत ही किती वाढलंय म्हणलं ग्रामपंचायतीच्या मीटिंग मध्ये करून घ्यावं एवढं काम, कारण ही जबाबदारी आपली ना गावगाडा. सरपंच ते गावचा राडा राहून द्या. ते माझ्या दारामध्ये मुरुम नाही काय नाही. तिथं म्हातारी पडली माझी दोनदा. तिथं येऊन तेवढं मुरुम मिरुम टाका जरा, काहीतरी करा जरा. नाही तर मी जर लय पिसाळे ना मला. हो वहिनी साहेब, आता तुम्हाला लय घाबरू नाही मी. गावात मुरुम टाकाय नाही, पण तुमच्या दारा पुढे आणून मी मुरुम टाकणार. अहो तुम्ही नुसतं मला म्हणाय तरी उद्याच तुमच्या दारा पुढे मुरुम टाक. आमर दिसला का हो? ए, काय ग तुझं ते आमर 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 पुराण. बस की शांत. तू का बुवा? काय गप ग. ही एक पोरगी आमची, काहीच कळत नाही. जिथं जा तिथं काय ना काहीतरी कुठं ना अमर अमर नुसतं बोक्या मांजरासारखी भांडते ना. आता म्हणते की अमर आहे का? मला सांगू ते अमरचं. चल घरी आता. मग काय मग सरपंच, दारामध्ये पहिलं मुरुम माझ्या दारात पाहिजे. पहिलं मुरुम माझ्या. ते मला काही सांगायचं नाही काही नाही. तुम्हाला माहिती मी बाई आधीच खैस आहे ती. मतदान टाकायला बरं येता हो तुम्ही. हा नाही तर मग माझ्या दारात पडून जातात. पाया पडू वहिनी काय साहेब. पाया पडू काय पाया पडू. नाही तुम्ही काय बोलू द्यायचं तुमच्या सारख्यांना? अहो, उद्या- मताच्या टायमालाच बरं येतात हो तुम्ही. मतदान द्या वहिनी, मतदान द्या सगळ्यांना सांगतात. हा आणि तुम्हाला मतदान आम्ही चांगलं द्यायचं. बाबा जाऊ द्या, गावचं आहेत आपण सगळे एक आहेत म्हणून मत द्यायचं. आणि तुम्ही बिना कामाचं होती जिथं काय आहे तिथं काहीच करणार नाही तुम्ही. ओ वहिनी साहेब, दारात घसरून पडल्यावर सांग ना बरं कोणाला. गावात माझी आबरू जाई नाही तर. अहो बबरू आणायची आबरू गेल्यावर काय राहिली. आबरू लागती माहितीये का तुम्हाला. आणि चाललाय सरपंचगिरी करायला. वहिनी साहेब, आज जेवण सुद्धा करणार नाही, पण मरून तुमच्या दारात पडणार आज बघा. तुम्ही काय असं पाया पडून तुमची माफी मागतो, असं काय आमचा काम काढू नका. सगळे आबरू खायला लागला अहो आमची. सरपंच माणूस आहे मी गावचा. तुम्ही असं म्हणलं आमची काय इज्जत राहिली सांगा बरं. आता जेवण आहे तर नका जेवू. तेवढं टॅली टाका तिथं आणून. बरे चल ग. हे तुझं माझं काम. तुझं आता काय सरपंचाकडे काय काम आहे तुझं? अगं आहे काम. काय काम आहे? चल घरी. अगं चल. नको जाऊ. आणि ह्याच्याकडे काय काम आहे सरपंचाकडे तुझं आता? हाय माझं काही काम. तुझा सरपंच तुमच्यावर लेख लिहिणी पोरगी नाही शहाणी. असं आता काय? ह्यांच्यावरच लिहायचं राहिलं का? तुझा आलो. अहो हा, शाळेतलं काय काय काम काम? असेल. काय सरपंच? मला तुमच्याकडे एक काम आहे. आमची मम्मीने शानी त्यांनी ना तुम्हाला मतदार तुमच्या विरोधात मतदान दिलं. मला मतदान दिलं ना तुझ्या मम्मीने. नाही ना अगं. सांगा कोणाला मला. अगं ती मम्मीने किती भांडून गेली मला आता. अहो तुमच्या विरोधात मतदान दिलं. लोक अशीच करतात. त्या तुम्हाला मतदान मी आहे ना. कशाला टेन्शन घेते तुम्ही? मी देते तुम्हाला मतदान. तू देशील काय मतदान, पण तुझ्या घरच्यानं मला एवढा मोठा धोका द्यावा. तोंडावर किती गोड बोलतात मला. आणि मग असं मतदान दुसऱ्याला देतात. काय लोकांचं मला कळतच ना गावातल्या. बरं ती जाऊन द्या म्हणून द्या, पण तुम्ही मला एक मदत करा. एक मतदान वाढलं की झाले 50 कामाची लिस्ट लगेच. ह्याच्यामुळेच नेता टिकत नाही गावात. तुम्ही तर कुठे टिकणार आहेत तेव्हा? म्हणजे मी राजीनामा देऊन टाकतो आता. ओ बस 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 बस. काय करू, एवढं काम करून मी तू मला नाव अहो, ठेवते मी तसं माझ्यावर. बोलली नाही हो तुम्हाला ऐकायला तर चाललं. अगं एक एक दिवस उपाशी राहतो मी लोकांची कामं करायसाठी. बरं ती जाऊन द्या. बसा माझं एक काम आहे तुमच्याकडे. मी गावचा सरपंच झाल्यापासून गावाचा विकास किती झाला. प्रत्येक गल्लीत पाणी, प्रत्येक खांबावर बल, रोड प्रत्येक दारा पडून, तरी पण लोक मला मागं नावं ठेवतात. राजीनामा देऊन टाकू का? म्हणजे होईन का लोकांच्या मनात. अहो ती जाऊन द्या हो. माझं ऐका तुम्ही. मग असं बोल की हा तू मला तोंडावर नावं ठेवते म्हणल्यावर काय करू मी. ती जाऊन द्या. ती आंबरच्या स्टोरीज तुम्हाला काय कळलं का? कसली स्टोरी काय कुठं केला का त्याने काय. अहो कुठं हा, नाही मग? हो. ती आंबरचं त्या पूजाचं. अय ती अमरचंद पूजा नका विषय काढून. ते आता शिकायचं तर नीट झालाय, त्याने तर डोकं खाल्लंय माझं. सांगा ना. अगं त्याचा विषय नका काढू, लय मोठा विषय आहे ती. अहो सांगा हो प्लीज. ए, त्या आंबऱ्याचं नका डोळे माझ्या पुढे नाव काढू. त्या 7.5 माझे सगळे वाट लावून टाकली आणि तू अजून त्या आंबऱ्याचं नाव सांगा घेते. सांगा. काय तू सांगू त्या आंबऱ्याचं. अहो मला स्टोरी लिहायची होती त्याच्यावर म्हणून विचारलं तू तुम्हाला. आंबऱ्या करते आल्यापासून. आंबऱ्या गेला असं बोंबलत फिरायचं त्या करमाळ्याला देवीच्या माळावर जायचं होता पाया तुम्हाला पडायला. मतदान पाहिजे ना माझ्याकडून. अगं तुला मतदान पाहिजे म्हणून त्या आंबऱ्याचा विषय कशाला घेतो. तुझं काय काम आहे मला सांग. मी तुम्हाला 10 मतदान कामं देते करतो हो, तुझी. पण तुम्ही माझं एवढं काम करा. तुझी 10 कामं करतो पण आंबऱ्याचा विषय काय घेऊ नका. आंबऱ्या म्हणजे निवळ गावाची 7.5 झालंय. माझी वाट लावली सगळी. मी नाही काढत नाही काढत. इलेक्शनला पडलो असतो मी ती त्याच्यामुळे. जाऊन माझ्यावर द्या. प्रचार करतो आणि मतदान दुसऱ्याला द्या म्हणून अहो ती सांगतो. जाऊन द्या. हा. पण ती आंबरते. आता देवीच्या माळावर करमाळ्याला पाया पडा जायची होती 7.5 आज. ती देवीच्या माळावर गेला असं. लय मोठी 7.5 ती. तुम्ही चाललात का? तू चलत जा नाहीतर कसं जा. मला काय सांगू नका. मी काय चालू नाही. प्लीज न्या ना हो तुला मला. काय इष्ट नाहीत काय गावात. तुम्हाला न्यायचंय का नाही इष्ट सांगा. मला काय तुझं त्या न्या ना हो, 7.5 न्या नाहीच ना हो. नाही. तुम्हाला माझं मतदान पाहिजे का नाही? तुझं मतदान असले कसले सरपंच तुझं तुम्ही? मतदान नाही पडलं तर चलन, पण त्या आंबऱ्याचं मला नाव काढलं ग. तू काय आंबऱ्या सरपंच आहे? तू मला तोंडावर नाव ठेवू. माझं एक मतदान केलं तर चल मला फरक पडत नाही. पण त्या आंबऱ्याचं काय नाव काढलं. त्या आंबऱ्याने माझ्या सगळी वाट लावून टाकली.
मी पडलो असतो इलेक्शनला 2 मतावर आलोय मी फक्त आणि तो अजून आमरेचं नाव घेते माझ्यासमोर. करमाळ्याला कसं जाऊ मी? मला तर कोण न्यायचं नाही करमाळ्याला. मम्मीलाच विचारते, मम्मीलाच घेऊन जाते करमाळ्यामध्ये. एक येड होऊन बसलंय गावात, दुसरं बी येड होऊन बसलंय. कसं व्हायचं गावचं मला काय कळानाच गाड्या. त्या आंबऱ्या कस तर नीट झालाय आता, तर दुसरं हे म्हणते आता आंबऱ्याच्या जेवणावर ग्रंथ लिहायचा. गावाची सगळी वाट लागते काय की मला वाटतंय. तरी गावचा सरपंच असला शहाणा सुरता आहे म्हणून बरे. काय व्हायचं काय होऊ जाणं गाड्या, गावातल्या पोरांची वाटच लागणार आहे. आपल्या संसाराला लागणाऱ्या सर्व प्रकारच्या वस्तू या सेलमध्ये आपल्याला मिळतील. आपल्या संसाराला लागणाऱ्या सर्व खाया की नाही काय खायला? अरे पण भूक लागली मला, खाया की काय तरी घेऊन आली आणि भूक लागली. तिकडे बघितलं नाही खवलं तर आपल्याला पैसे द्यायचे का फुकट बसायचे का? बसायचं याला लहान मुलांच्या मुलं कसं आहे? आम्ही बारीकच आहे, लग्न नाही झालं अजून. लहान लहान पोरं बघतात तुम्ही एवढं अहो मी बारीकच आहे. दुपारीच पाळण्यात झोपलो होतो, आता उठलोय पाळण्यात ना मी. बसा 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 बसू द्या की. हो बसू द्या, हो बसू द्या. मी बारीकच नका बसून चला निघा. बसू द्या की चला. काय पण म्हण, गावचं सुख इथंच आहे राव, तिथं नाही राव. पुण्यावर ना आलो गावाकडं नकोच वाटतं पुण्याला जायला आता. ते देऊळ, हा बोल ना बरे. तुम्ही पुण्यावर आलोय, नवरात्र नाही का, देवीचं दर्शन
बालपण इथं गेलेलं आहे. हा ना, मस्त. तू इकडे कशी काय? अहो मी आणि मम्मी आलो तिकडं. बरं बरं, झालं देवदर्शन झालं? हा आता तुमचं एकदम मस्त देवदर्शन झालं. बरं का? एकदम सगळं छान चालू. तुमचं तुला पण आज झालं? मिळून आलो आम्ही दोघंजण. होय. मग काय तर. गावात काय म्हणतो पुण्याला नको वाटतं. मग काय तर शहरात पण आणि इथलं खेळात सुख वेगळं. इथलं सुख पुण्यात नाही. हो बरोबर. आपलं गाव झर आपलं करमाळा देवी हा ना. हे इतकं शब्दच सांगतात असं. हो. त्यामुळे मला इथं छान वाटतं. माझं बालपण पण इथंच गेलेलं आहे. हा. लहानपणी तुझ्या वयात असताना मी इथंच होतो. होय. हो मग काय तर. त्यामुळे सगळीच असतं मी. काका तुम्ही ती आमरला बघितलं का हो? अमर हे बघितलं बसलाय तुझा मित्र तो अमर दोघं तिथे. हा. बाकी बरं चाललंय सगळं. हा चला अभ्यास वगैरे कसा आहे? हा हा मस्त चाललंय. हे अमर परी आली बघ. गिरीश बरं का अमरकडे बघितलं ना अगदी मला माझं बालपण आठवतं. जे आपण अनुभवलं ना सेम तो तसाच करतो राव. काय पण म्हण म्हणजे आपली परंपरा तिने पुढे चालू केली आणि ते बघितले मला लहानपण माझं आठवतं. इतकं छान वाटते खरं. पण शेवटी बालपण ते बालपण आहे. तू कसा आपण दोघं जण होतो तसा अमरते सध्या. बाकी काय नाही टेन्शन मध्ये या. माहिती नाही त्या पुरीने काय केलंय ते राव. पूजेची माझं असं वाटलं होतं. जाऊ दे आता झालं गेलं सोडून दे. मला ना टेन्शन आलं जरा. मला काय माहिती 2-3 मिनिटं मला शांत जरा परत बसू दे. कसं आहे नाही ग बस मला डोकं गरम झालं. तू कायच बोलू नको मला शांत जरा. मला आता आली पूजेची आठवण तर जरा आठवण भूतकाळाच्या गोष्टी विसरून जायचं असतं. सगळं वर्तमानात जगा माणसाने कधी भूतकाळातल्या गोष्टी विसरून जायचं. वर्ष झालं तिला विसरतोय ना मी. पण पुन्हा आलं ना माझ्या पुढं ती. त्यामुळे मला शांत राहून जरा शांत बसू दे मला.